हा काय आता सांगते जय शिवराय मित्रांनो, मी कोकणी शैली तुम्हाला सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. म्हणजे आज आहे माझ्या भावाचा साखरपुडा. तर ही गाडी यायची पाहिजे, पण आम्ही चाललो आता तेलकोंडावरती. नंतर मग वरती गाडी येईल. 8:30ला निघायचं आहे. तर बघूया आता. वाजले 6:15 वाजलेत आणि आम्ही चाललो तेलकोंडावरती. काय तयारी झाली ते बघूया. आणि मग इथून जाणार आम्ही साखरपुड्याला तिकडे नवरीकडे. तर चाललो आहे नवरदेवच्या घरी. आमचा भाऊ वरती राहतो आणि मी खाली तिकडे राहतो. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे गावच्या पद्धतीने साखरपुडा कसा करतात, कशा विधी असतात त्या बघायला मिळतील. आता मी चाललो आहे तिकडेच वरती. काल मंडप सजवला होता, पण मी मंडप सजवायला नव्हतो, बाहेर गेलेलो. तुम्हाला दाखवतो मंडप आणि आजचा साखरपुडा. भाकरांचं काम चालू आहे बघा. आहे करा आई. चांगली दिसतात. हे जेवण आहे बघा इकडे. आई जेवण करते. हे भाजी आहे. हा डालसाठी आहे. त्यामुळे त्याच्यात भात असेल. जयेश दादा नवरा जैला हलत कुठली पाटाला. जयेश दादा नवरा जैला हलत कुठली पाटाला. योसदानवर माता टमाटन करी तयारी लेकाच्या लग्नाची. आई हिरावर माई लावते गो पोटा अंगाला पिवल्या हलदीची. हे बोलवण केलं या जयश्री नरेश उमरा उमरीचे जोडीला. तरे घरानं मानपण दिला मिळून ये वै गावाला. जयेश दादा नवरा जैला हलत कुठली पाटाला. जयेश दादा नवरा जैला हलत कुठली पाटाला.
जयेश दादा नवरा जैला न हलत कुठली पाटाला जयेश दादा नवरा जैला न हलत कुठली पाटाला कविता मीनाक्षी ताई हलद गाजवतान भावाची हलद गाजवतान भावाची हलद गाजवतान भावाची यो जैविक भाचा मयंक भाचा नाचतान मामाच्या हळदीला कल्पेश भाऊ मित्र परिवार नाचतान दादाच्या हळदीला यो जयेश दादा नवरा जैला न हलद कुठली पाटाला जयेश दादा नवरा जैला न हलद कुठली पाटाला तिकडे इकडे
मया मांडवाला नवरदेवाचा पाठचंदनाचाच बसून मया मांडवाला यो जयेश दादा नवरा जैला न हलत कुठली पाटाला जयेश दादा नवरा जैला न हलत कुठली पाटाला आता मी साखर निघालो आता तुम्हाला निघतात आता ती गाडी आली तिकडे त्या गाडीमध्ये जायचं पटकन बरोबर दरवाजा काढू काय गाडी आहे छोटी आणि माणसं भरपूर आहेत खूप माणसं एकदम पॅक झाले गाडी छोटी आहे 27 शिफ्टी आणि माणसं भरपूर आहेत आता जागा होईल की नाही माहीत नाही कारण जेटीतून जायचं जेटीतून मोठी गाडी जात नाही छोटी गाडी जाते गाडीले राजाने घरी वडील माणसे बैसली दारी गाडीले राजाने घरी वडील माणसे बैसली दारी घणा राणी भरून ओटी घणा राणी भरून ओटी कुहे लाविले भाळी कुहे लाविले भाळी ढोलताशाच्या या नादात नवीन नवरी नटली ढोलताशाच्या या नादात नवीन नवरी नटली साखरपुड्याची सुपारी फुटली मंडपी मंडळी जमली साखरपुड्याची सुपारी फुटली मंडपी मंडळी जमली ढोलताशाच्या या नादात नवी नवरी नटली ढोलताशाच्या या नादात नवी नवरी नटली
ते आम्ही भेटीवरती आलो. हिरवी साडी घेईन मी म्हटलं होतं परवा गोऱ्या अंगी शोभेल ग रंग तुला हिरवा अति हर्षाने आणि स्पर्शाने अति हर्षाने आणि स्पर्शाने शृंगार चढणार ग काय जेजुरी बाहेर आलो आता. आता मी चालू बाहेर. काय लोक बाहेर गेली आता. आता आम्ही आलो नवरीकडे तुम्हाला घर दाखवतो. त्यांचं घर आहे, हे घर आहे आणि आता इथे तयारी करतात साखरपुड्याची. हे आपले कॅमेरामॅन आहेत, कॅमेरामॅन आहेत कोकण सर्व गेलेला आहे. गावचे पाटील आहेत, पाटीलची तयारी करतात, व्हिडिओ काढायचे, साखरपुड्याचे व्हिडिओ काढतात. आज या ठिकाणी आमच्या घरी माझे धाकटे चिरंजीव संदीप पवार यांची सुकन्या तसेच माझी नात समीक्षा हिचा साखरपुड्याचा कार्यक्रम आज आम्ही आमच्या घरी आयोजित केलेला आहे. यासाठी आमचे नवीन होणारे सोयरे मुक्काम वांजुर्ली तालुका दापोली इथून आज आलेली पाहुणे मंडळी सगळी यांना मी आज या ठिकाणी भागवलेली आहे. आमच्या मौजा आडी ग्रामस्थ मंडळाचे
अध्यक्ष राजन भोगल साहेब, सदस्य तसेच प्रगती महिला मंडळ अध्यक्ष सदस्य या सर्वांना या ठिकाणी आज आम्ही भागवलेले आहे. या कार्यक्रमासाठी आज त्यांनी आपल्या अडीअडचणीचे काम ठेवून इथे आज हजर झाले, त्याबद्दल मी त्यांना त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. भिवंडीचे बोलते शहरामध्ये पोरी उभी आहे गो, स्टेशनवरी पोरी उभी आहे गो, अंजूर फाट्यावरी. भिवंडीचे बोलते शहरामध्ये पोरं उभी आहे गो, स्टेशनवरी पोरं उभी आहे गो, अंजूर फाट्यावरी. बोलते मैतरानी पोरी नाव सांगो, भावाचा पोरी नाव सांगो, सख्खे भावाचा. बोलते मैतरानी पोरी नाव सांगो, भावाचा पोरी नाव सांगो, भावाचा. भिवंडीचे बोलते शहरामध्ये पोरी उभी आहे गो, स्टेशनावरी पोरी उभी आहे गो, स्टेशनावरी. भिवंडीचे बोलते शहरामध्ये पोरी उभी आहे गो, स्टेशनावरी पोरी उभी आहे गो, स्टेशनावरी. बोलते स्टेशनवरी पोरं उभी आहे गो, फाटावरी पोरं उभी आहे गो, फाटावरी. बोलते स्टेशनवरी पोरं उभी आहे गो, फाटावरी पोरं उभी आहे गो, फाटावरी. गजरा अंडा बोलते मैतरानी पोरी नाव सांगो, काकाचा पोरी नाव सांगो, सख्खे काकाचा. गजरा बोलते मैतरानी पोरी नाव सांगो, सख्खे काकाचा पोरी नाव सांगो, सख्खे काकाचा. स्टेशनवरी पोरं उभी आहे गो, फाटावरी पोरं उभी आहे गो, फाटावरी. स्टेशनवरी पोरी उभी आहे गो, फाटावरी पोरी उभी आहे गो, फाटावरी. काय झालं भाषण विषय सांगला घेते समीक्षा खूप मागतात नाही काय माहितीये का आपण आपण सोडत चालू कळत नाही. एकमेकांकडे बघा एकदा. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. रंग कधी दिसणार तुला, रंग कधी दिसणार तुला, लाजणार फुलातला. सांग कधी कळणार तुला
भाव माझ्या मनातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला गंधित नाजुक पानामधुनी गंधित नाजुक पानामधुनी सूर छेडिते अलगद कोणी गंधित नाजुक पानामधुनी सूर छेडिते अलगद कोणी अर्थ आता गाण्यावरती नवरी मुलीचं येते आणि मग बोलण्याची व्यवस्था आहे तर भोजन करताना मुलाकडची इकडं माणसं सर्व साखरपुडा निमित्त डान्स चालू आहे. आता आम्ही चालू जेवायला तिकडे ना. चला आता मी जेवायला चाललो आहे. मंडळी तिकडे आमचं सभागृह आहे तर त्या सभागृहामध्ये जेवायला चाललो आता. चला आता आम्ही सातवडगावला आता इथे निघालो.
साखरपुडा करून आलो जेटीमध्ये. जेटी आली नाही त्यामुळे इथे आपण गाडीमध्ये. हो बसली आता. हां तेव्हा जेटी आता आली. आता आम्ही इथून जाणार. नदीच्या किनारी बाई, पाहिजे? नदीच्या किनारी आहे. बाई, सासरचा पाहिजे काय? थाट ग, विसरून जाते सारे माहेराची वाट ग, विसरून जाते सारे माहेराची वाट ग, विसरून जाते सारे माहेराची वाट ग. बाबा तुमचा बोल माझ्या, बाबा तुमचा बोल माझ्या, घुमतो खानात हो, विसरून जाते बाबा माहेराची वाट हो, विसरून जाते बाबा माहेराची वाट हो, विसरून जाते बाबा माहेराची वाट हो. नदीच्या किनारी बाई, नदीच्या किनारी बाई, सासरचा थाट ग, विसरून जाते सारे माहेराची वाट ग, विसरून जाते सारे माहेराची वाट ग, विसरून जाते सारे माहेराची वाट ग. आई तुझा बोल माझ्या, आई तुझा बोल माझ्या, घुमतो खानात ग, विसरून जाते आई माहेराची वाट ग, विसरून जाते आई माहेराची वाट ग, विसरून जाते आई माहेराची वाट ग. नदीच्या किनारी बाई, नदीच्या किनारी बाई, सासरचा थाट ग, विसरून जाते सारे माहेराची वाट ग. किती सीट गाडी आहे? 26 सीट ना. हे बघा ही 26 सीटची गाडी आहे. आम्ही 41 म्हणजे 41 माणसं होते या गाडीमध्ये. स्टँडिंगला होतो, उभं राहायला भेटत नव्हतं. पूर्ण पॅक झालं आहे बघा गाडी. फुल सॉमीच आहे भावाची गाडी. 1 तास लागतो त्यांच्या गावाला जायला, नवरा मुलीच्या गावाला जायला. आता ही गाडी आहे, या गाडीतून आलो. छोटी गाडी आहे. आता लग्नाच्या दिवशी मोठी गाडी आहे. 3 गाड्या आहेत टोटल. आता मी घरी चाललो आहे. घर इथेच आहे बाजूला, त्याचे घर आहे. आणि आता इथून निघतोय. वाजवून वाजवतील, वाजवत घरी जाणार. साखरपुड्याला माणसं गेली, आता येत आहेत, आता घरी जात आहेत.
आज साखरपुडा होता भावाचा, तर आम्ही आज तिकडे गेलेलो. जेटीवरून प्रवास होता, तर आज सकाळी आम्ही 9 वाजता निघालो होतो. 9:45 तिकडे पोहोचलो जेटीवर आणि नंतर मग 15 मिनिटाच्या पुढे 10 वाजता पोहोचलो आणि आता आम्ही आलो 5 वाजता इकडे. आल्यानंतर घरी शांतता चालू आहे. आताच आलो, सर्व चहा पाणी पितात. मग दाखवतो घरचे दृश्य. असं बसलो तिकडे, चहा पाणी घेतात तिकडे. भावाने आंबा आणला, पुरा आंबा आणला, फिक्का आहे एकदम. आंबा बसले आरामात. आणि नवरदेव आहे. सर्व शांतता बसल्या की सर्व शांतता चालू आहे. आतमध्ये बघूया काय चालू आहे. इकडे चहा पाणी घेतात. चहा साखरपुडा होता. सकाळी 9 वाजता इकडून गेलो, 10 वाजता पोहोचलो. त्यानंतर त्यांच्या विधी चालू झाला तिकडे आणि नंतर मग आम्ही 2:45 निघालो. 5 वाजता इथे आलो. आजचा हा कार्यक्रम इथे संपन्न झाला. तर ही व्हिडिओ संपवतो. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून घ्या, लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.